तर सर तुमचं नाव काय? उल्हास माने. आणि तुम्ही कुठे म्हणजे सध्या अलगट ऑफिसला काय करता तुम्ही? इथं सध्या ऑलराऊंड म्हणून काम करतो. आणि सध्या तुम्ही कुठे बसले आहात? सध्या बुकिंगमध्ये बसलो. आणि हे तिकीट विकायला लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? किती तिकीट गेले आज? ठीक आहे. आज जवळपास 105 च्या वरती तिकडे आणि हॉल किती लोकांचा? हॉल 800-300 लोकांचा. त्यातनं 100 तिकीट गेले आज एका शोला. तर त्यांनी होऊन जाईल का असं वाटतं? म्हणजे दिवसभराचं निघते का त्यांनी एवढ्या तिकीट? नाही एवढं नाही. थिएटर बंद नाही झाले पाहिजे. थिएटर जर बंद झाले तर लोकांना एंटरटेनमेंटचं कुठलं साधन राहणार नाही. आणि म्हणजे काही लोक कुठल्या तरी वेगळ्या मूडमध्ये आलेले असतात आणि एकदम खुश होऊन जातात. मूड चेंज गेलेला असतो त्यांचा. त्यामुळे दिस वॉज द ट्रेंड. मे बी त्यांना ते त्यावेळेला कन्सेप्ट कळला असेल. त्याच्यामुळे त्यांनी मे बी त्यावेळेला त्यांनी थिएटर बंद करायची परमिशन दिली. पिक्चर सुटल्यानंतर लोकांचे चेहरे जेव्हा बघत असतो तेव्हा मला तरी असं वाटतं की मूवीज या एक काय म्हणतात त्याला परिस्थिती न बदलणारा विषय आहे, पण मनस्थिती बदलणारा विषय. मी रमेश काळूराम गिरी. मी मागील 18 वर्षापासून 2005 पासून आजकाल ऑफिसर म्हणून दाखवले. 24 मध्ये आमच्या थिएटरला 74 पूर्ण होऊन 75 वर्ष लागणार आहे. 75 वर्षापासून थिएटर सुरू आहे. हा, आणि मागील 75 वर्ष तर आपलं अलगट टॉकीज जे आहे ते सिंगल स्क्रीन थिएटर आहे ना, मल्टिप्लेक्स नाही आहे. नाही, आमचं अल्ट्राटेक जे सिंगल स्क्रीन आहे. आजच्याही लोकमतला आलेले की आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी एकूण 1200 थिएटर होते. 1200 मध्ये 900 बंद पडलेले. त्याच्यानंतर काही थिएटर मल्टीप्लेक्स केलेले. पण आजच्या ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये फक्त एकच अल्ट्राटेकला सिंगल स्क्रीन मध्ये चालू आहे. आणि अच्छा. आमचे मालक माननीय केतन साहेब ते अजून त्यांचे हे आहे की मी अजून 75 वर्ष पूर्ण असेच चालवत आणि माझ्या आजोबाचं नाव मी चालवणार. कारण की लाईट बिल एवढं भरमसाठ येतो. नोकरांचे पगार आहे, गव्हर्नमेंटचे जे टॅक्स आहे ते परवडत नाही. लोक येतात का सध्या जेवढे यायला पाहिजे? तेवढं तर येत नाहीये. मी तर टायटॅनिक पिक्चरला इकडे नव्हतो कामाला. मी त्यावेळेस तिकडे हुडीवाल्याकडे होतो. बरोबर. पण मी इथच्या थिएटरच्या कामगारांपासून ऐकून की टायटॅनिक पिक्चर हा फक्त महाराष्ट्रामध्ये आजकाल बीजला होता. त्या टायमाला बाल्कनी इथं 50 रुपये तिकीट होती. आणि काही लोकांनी तिकीट काढून घेतलेल्या लोकांनी ऍडव्हान्स बुकिंगचे 500 रुपये विकले. हे ऐकले त्यावेळी. बापरे. आणि ओटीटी बद्दल काय सांगत होते तुम्ही? आता काय झालं, हे ओटीटी हे मोबाईलवरती अनेक काही हे प्रकार आलेले त्यावरती पिक्चर येतात. बरोबर. त्याच्यामुळं थिएटर लाईनला खूप मोठा हे झटका पडला ना. हा. आणि मग हे पीव्हीआर आयनॉक्स जे मल्टिप्लेक्स आले त्याच्यामुळे पण फरक पडला असेल सिंगल स्क्रीनला? खूप फरक पडलेला आहे. तसं लोकांनी प्रयत्न केला तर पण कसं आहे की गव्हर्नमेंटच्या प्रयत्न केले तर चालू शकतात. अच्छा. त्याच्यात की चांगली थिएटर म्हणजे डिझाईन पण आहे. निलयम तोडली का अंदरून पूर्ण? तर सिंगल स्क्रीन थिएटरला भविष्य आहे का मग?